आणि मी एक प्रेमकथा. सायलीने हळुवारपणे खिडकीतून बाहेर पाहिले. रात्रीचा गडद अंधार दाटला होता, पण चंद्राच्या प्रकाशाने गच्ची हलकीशी उजळली होती. हवेच्या गार झुळुकीने तिच्या केसांना अलगद हलवले. आतून हुरहुर वाटत होती, आदित्य अजून आला नाही. ती स्वतःशीच बोलली, तेवढ्यात तिने पायांवर हलकीशी चाहूल ऐकली. तिच्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबला आणि पुढच्याच क्षणी आदित्य समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं तेच प्रेमळ हसू होतं. तो पुढे सरसावत तिच्या हातात एक छोटी गुलाबाची कळी ठेवत म्हणाला, सायली, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. सायलीने तो गुलाब हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तुला माहिती आहे, मी फुलांपेक्षा तुझ्या उपस्थितीला जास्त महत्त्व देते. तो तिच्या डोळ्यात पाहत राहिला. आणि मला तुझ्या हसण्याला, त्या शांत रात्रीत, फक्त त्यांचे श्वास ऐकू येत होते. सायलीने आदित्यचा हात आपल्या हातात घेतला. आज खूप छान वाटतं आदित्य. असं वाटतं, हा क्षण कधीही संपू नये. आदित्यने तिच्या केसांमध्ये बोटं फिरवली. माझ्यासाठी प्रत्येक क्षण तुझ्यासोबतच घालवायचा आहे. ती हलकसं हसली आणि त्याच्या मिठीत अलगद शिरली. आदित्यने तिला हलकेच आपल्या जवळ ओढले. त्यांच्या शरीरांमधला तो उबदार स्पर्श, त्यांच्या हृदयांच्या धडकांचा ताल, त्या सगळ्यात एक गोडसर जाणीव होती. सायलीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने त्याच्या गळ्याभोवती हात टाकला. आदित्य, मला तुझ्यासोबतच राहायचंय. कायमच्या. आदित्यने तिच्या ओठांवर हलकीशी बोट ठेवली. मी तुझ्या प्रत्येक भावनेचा आदर करतो, सायली. माझं प्रेम तुला कधीच कुठल्याही चौकटीत बांधणार नाही. आपण एकमेकांसोबत असलो, हेच महत्त्वाचं. त्या रात्री, चांदण्यांच्या साक्षीने, एका नाजूक आणि पवित्र स्पर्शाने त्यांचे प्रेम अधिक घट्ट झाले. रात्र पुढे सरकत गेली. त्या निःशब्द जागेत, त्यांच्या मनांनी एकमेकांमध्ये एक नवीन भाषा शोधली. एका अदृश्य बंधाने ते जखडले गेले. सायलीने हलकसं कुजबुजत विचारलं, तुला कधी कधी वाटतं का, आपलं प्रेमही नक्षत्रांसारखं असावं? कधीही मिटणारं, कायम चमकणारं. आदित्यने तिच्या कपाळावर ओठ टेकवत उत्तर दिलं, सायली, आपलं प्रेम त्याहूनही सुंदर आहे. ते क्षणिक नाही. ते आपल्या आत्म्यांमध्येच कोरलं गेलंय. त्या रात्री, एक दुसऱ्याच्या मिठीत विरघळून ते एका नव्या प्रवासाला सुरुवात करत होते. प्रेमाच्या नव्या उंबरठ्यावर उभे राहून त्यांनी त्या रात्रीच्या गोडसर आठवणी आपल्या हृदयात कोरून ठेवल्या. आणि बाहेर, गार वायाने झाडांच्या पानांवर एक सुंदर गाणं गुणगुणायला सुरुवात केली होती. सायली गच्चीवर उभी होती. रात्रीच्या चंद्रप्रकाशात तिचे लांबसडक केस वायासोबत हलत होते. मनात विचारांचे वादळ सुरू होते. आदित्य आज भेटणार होता, नेहमीसारखं. पण आज काहीतरी वेगळं होतं. ती त्याच्या आठवणीत गुंग होती. तेवढ्यात मागून हळूच आवाज आला, सायली. तिच्या ओठांवर हलकं स्मित उमटलं. तिने मागे वळून पाहिलं. आदित्य समोर उभा होता, नेहमीसारखा सहज, पण त्याच्या डोळ्यात आज एक वेगळाच भाव होता. उशीर झाला, तो म्हणाला, माझी सवय आहे तुला वाट पाहायला लावण्याची. ती गोड हसली. आदित्य तिच्या जवळ आला. त्याने तिच्या हातात एक छोटीशी चिठ्ठी ठेवली. हे तुझ्यासाठी आहे. सायलीने चिठ्ठी उघडली आणि वाचू लागली. प्रत्येक रात्री चंद्र तुला बघतो, पण तुला माहितीही नसतं. तुझ्या हास्यात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं. आणि मी तुझ्या डोळ्यांमध्ये स्वतःला हरवून बसतो. सायलीची नजर वर गेली. हे तूच लिहिलं? आदित्यने हलकं हसत तिच्याकडे पाहिलं. तू माझी कविता आहेस, सायली. ती हलकसं लाजली. त्या लाजण्यानेच तिचं सौंदर्य आणखी खुललं. त्या रात्री, निळसर चांदण्यात दोघंही एकमेकांच्या सोबत गप्पांमध्ये रमले होते. काही जुन्या आठवणी, काही नवे स्वप्न. सायलीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. कधी कधी वाटतं,
हे क्षण असेच थांबावेत. आदित्यने हलक्या हाताने तिचे केस बाजूला करत हळूच विचारलं, सायली, आपलं प्रेम कायमच टिकेल नाही का? ती त्याच्याकडे वळली. आदित्य, प्रेमाला शाश्वत करण्यासाठी कोणतेही शब्द लागत नाहीत. फक्त एकमेकांच्या सोबत असणं पुरेसं आहे. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. मग आपण एकमेकांसोबत नेहमीच राहूया. सायलीने त्याचा हात हळूच हातात घेतला. तिच्या हाताच्या उष्णतेने आदित्यच्या मनात एक वेगळीच जाणीव उमटली. त्या क्षणी शब्दांची गरज. हळूहळू आदित्यने तिच्या गालांना स्पर्श केला. ती हळूच डोळे मिटून त्याच्या जवळ आली. त्यांचे श्वास एकत्र मिसळले. चंद्रप्रकाशाने त्यांना उजळवले. तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दांमध्ये सांगणं अशक्य आहे, तो कुजबुजला. सायलीने अलगद त्याच्या ओठांवर बोट ठेवले. शब्दांची गरज नाही. त्या रात्री निसर्गही शांत झाला होता. फक्त त्यांचे श्वास ऐकू येत होते. चंद्राच्या साक्षीने त्या रात्री त्यांचे प्रेम एका नवीन टप्प्यावर पोहोचले. त्यांच्या हृदयांनी एकमेकांमध्ये पूर्णत्व शोधलं. आणि दूर कुठेतरी वारा हलकसं गाणं